न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. ज्योतिबानगर काळवाडी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आज विराट हिंदू संमेलनाचं पार्वती इंग्लिश स्कूल भारतमाता चौक येथे आयोजन केलेलं आहे. सायंकाळी 6:30 वाजता आझाद चौक येथून या रॅलीला सुरुवात झाली होती. या रॅलीमध्ये छोट्या छोट्या लहान मुलांनी अशी वेगवेगळी वेशभूषा करून आणि ढोल ताशाच्या गजरात या रॅलीच एकदम संपन्न झालेले आहे. आणि विराट हिंदू संमेलन हे पार्वती इंग्लिश स्कूल येथे संपन्न झालेला आहे. या संपूर्ण विराट हिंदू संमेलनाला मार्गदर्शन हे प्रमुख पाहुण्यांनी केलेच आहेत. त्या संदर्भामध्ये या कार्यक्रमाचा काय आढावा आणि उद्देश काय आपण आयोजकांकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, काय सांगाल? सकल हिंदू संमेलन आपण घेतलेलं आहे, काय सांगाल त्याबद्दल? सकल हिंदू संमेलन ही एक जनजागृती आहे. सगळा समाज एकजूट आणि एकत्रितपणे एकत्र यावा व आपल्या देशासाठी धर्मासाठी कार्य करावे हेच या संमेलनाचा उद्देश आहे. आपली हजारो वर्षांची परंपरा, या देशाला लाभलेला वारसा तो पुढे न्यावा आणि आपल्या बालचिमुकल्यांनी आपला हा वारसा आणि आपली संस्कृती पुढे न्यावी आणि आपल्या देशाप्रती जे वीरांनी जी वीरगती देऊन या देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून दिले, या देशाला संस्कृतीचे वैभव दिले, ते पुढे न्यावे हेच या हिंदू संमेलन घडून आणण्याचा उद्देश आहे आणि ते संस्कार पुढे प्रभावित व्हावेत याचा हाच या हिंदू संमेलनाचा उद्देश आहे. आज जी रॅली झाली या रॅलीमध्ये टाळ, मृदंग, गायन, अभंग आणि लहान मुलांची वेशभूषा, काय वाटतं लोकांचा चांगला भेटलेला प्रतिसाद? लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांना आपली संस्कृती काय याची जाणीव झाली. लोकांनी उत्स्फूर्तपणे या रॅलीला, या आपल्या संस्कृतीला परत एकदा त्यांना असं बघावंसं वाटलं. लोक खिडक्यातून घरातून बाहेर येऊन बघत होते. ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्या अंगावर शहारे आम्ही बघितले आणि लहान मुलांचा उत्साह, आपल्या धर्माप्रती, आपल्या संस्कृतीप्रती त्यांची जी भावना होती अतिशय दृढ होती आणि ही भावना दृढ करण्यामागचाच आमचा हा रॅली आणि हा हिंदू संमेलन घेण्याचा उद्देश होता. मॅडम, आज प्रमुख म्हणून तुम्ही या हिंदू विराट संमेलनाला मार्गदर्शन केलं. लोकांचा प्रतिसाद पाहून काय अपेक्षा, काय भावना तशा म्हणजे काय झालं, एक स्मरण झालं गतकाळाचं. पुन्हा हे इतके चिमुकले शिवाजी महाराज बघितले, ती रॅली बघितली, भारत देशाविषयी प्रेम सगळ्यांच्या मनामध्ये बघितलं. हे सगळं बघून खूप छान वाटलं. पण हे टिकलं पाहिजे. आता ह्या संमेलनाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना स्मरण होतंय आणि मग हे जे स्मरण आहे ते दृढ झालं पाहिजे, ते कृतीमध्ये आलं पाहिजे. नुसतं वरवरचं उपयोग नाही आहे. त्यासाठी ठोस सगळ्यांनी पावलं उचलायला हवी आहे. आणि अशा कार्यक्रमांमधनं ही जी छोटी छोटी मुलं आहेत त्या अशा कार्यक्रमांमधनं प्रेरणा घेऊन नक्की मोठे देशभक्त होतील असा मला विश्वास वाटतो आहे. कारण की संस्कार केले तर संस्कृती टिकणार आहे. संस्कृती टिकली तर आपला धर्म टिकेल, धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल आणि राष्ट्र टिकलं तर देश टिकेल. म्हणून अशा हिंदू विराट संमेलनाची अत्यंत गरज आहे. फार स्तुत्य उपक्रम आहे. उपक्रमाला मी शुभेच्छा देते आणि मोठ्या संख्येने सगळ्या हिंदू बांधवांनी, भगिनींनी यामध्ये सामील व्हावं असं आवाहन करते. धन्यवाद. सध्या पाहिलं तर हिंदू जागृत आहे का? खरं बघितलं ना, आपण नावापुरते हिंदू आहे. निद्रा अवस्थेमध्ये गेलेला आहे. कारण की त्याला आयतं मिळालंय ना, आयती खायची सवय लागलेली आहे. आणि कोरोनापासून तर आपल्याला काय, एक फोन लावायचा, घरी येतंय, दारामध्येच येतंय जेवायला. त्यामुळे जो झोपलेला आहे, कसा आहे माहिती का, जो झोपलेला आहे त्याला जागा करता येतो, पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्याला जागा करणं फार कठीण आहे. तर मी म्हणेन की आजचा जो हिंदू आहे तो झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्यांनी. त्या सोंगमधनं त्याला बाहेर काढण्यासाठी अशा संमेलनांची गरज आहे. जात, धर्म प्लस राजकारण ही सध्या रणनीती आखली जाते. त्या उद्देशाला आपण काय उद्देश द्या? हे सगळं बाजूला ठेवून आधी आपण भारत देशात आहोत, आपण हिंदू आहोत, मला एवढं कळतं. हे सगळं बाजूला ठेवा. कारण की देहाकडून तुम्हाला जर का देवाकडे जायचं असेल तर मध्ये हा देश येतो. आणि हा जर का देशच टिकला नाही तर बाकीचं तुम्ही काय करता, काही उपयोगाचं नाहीये. अहो, धर्म म्हणजे काय आहे, ते तुमचं कर्तव्य आहे. ते प्रत्येकाने करा. मग कशाला बाकीच्या गोष्टी निर्माण होतील. त्यामुळे आधी देश महत्वाचा, मग बाकीच्या गोष्टी आहेत. सध्या पाहिलं तर राजकारण प्लस जात, धर्म, द्वेष असा पसरवलाय. पण गेली काही दिवस एक नाशिक मधलं प्रकरण आहे. अशा काही गोष्टी घडायला लागल्यात महाराष्ट्रामध्ये, त्याबाबत तुमचं काय म्हणणं? त्याबाबत अज्ञान आहे आपलं, बाकी काही नाही. आपण म्हणजे नुसतेच आपण शिकलेले आहोत.
सुसंस्कृत नाहीये. इथे सुद्धा पुन्हा मी म्हणेन की संस्कार कमी पडतायत आपल्याला. आपल्याकडे एवढे मोठे महान संत होऊन गेलेले आहेत, ते सोडून आपण कोणाकडे जायला लागलेलो आहोत. म्हणजे हे आपलं अज्ञानच आहे ना. आपण नुसतेच शिकलोय, कोणीही सुशिक्षित सुसंस्कृत नाहीये, ते कमी पडतंय म्हणून असे प्रकार होत आहेत. त्या गोष्टीला एक महिला म्हणून काय काय उपदेश द्याल? मी महिला म्हणून मी सांगेन की सगळ्या महिलांनी जागरूक असावं आणि आधी आपण काय करतो आहोत याचा विचार करावा. की कसं झालेलं आहे, प्रत्येकाला काय वाटतं माहिती का, झटपट माझी सगळी घरातली कुटुंबातली प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावी आणि मला निवांत पण मिळावं, म्हणजे त्या अडचणींमधनं. हा सगळ्यांचा ॲटिट्यूड आहे, तो बदलला पाहिजे. अशा गोष्टींनी कोणी तिसरा व्यक्ती येऊन तुमच्या संसारातल्या अडचणी सोडवत नसतो किंवा तिसरा गोष्टी येऊन तुम्हाला यशाच्या शिखरावर सुद्धा पोचवत नसतो. जर का तुम्हाला भूक लागली असेल, स्वतःलाच तुम्हाला जेवण करावं लागणार आहे. दुसऱ्यांनी जेवण करून तुमचं पोट भरणार नाही. आणि जर का काही साध्य करायचं असेल तर अभ्यास तप तुम्हालाच करावं लागणार आहे. त्यामुळे अशा कुठल्याही दिखाव्याला महिलांनी भुलून जाऊ नये. त्यांनी दासबोध वाचावा, ज्ञानेश्वरी वाचावी, संतांचं चरित्र बघावं, महिलांचं चरित्र बघावं. अहिल्याबाई होळकर आहेत, जिजाऊ आहेत, ते बघावं. समाजाला काय सांगू? समाजाला मी सांगेल की आता सुसंस्कृत खऱ्या अर्थाने होण्याची गरज आलेली आहे. जे ज्ञानेश्वरीत सांगितलेले, दासबोधात सांगितले, ते समजून घ्या. आपण काय करतोय माहिती का, नुसतं मानतोय. मगाशी पण मी तेच सांगितलं, तुम्ही जाणून